ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज इचलकरंजी. मी MM पाटील, विषय बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, इयत्ता 12वी. आज आपण या विषयातील टॉपिक नंबर 2 अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स हा भाग पाहणार आहोत. अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा ऑर्गनायझेशन हा भाग पाहत असताना आपण सगळ्यात सुरुवातीला इंट्रोडक्शन हा भाग बघू. समाजामध्ये 2 प्रकारच्या संस्था असतात. एक म्हणजे ट्रेडिंग ऑर्गनायझेशन किंवा त्याला म्हटलं तर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. दुसरे आहे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन किंवा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आता आपण ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे काय बघू. द मेन एम ऑफ ट्रेडिंग ऑर्गनायझेशन इज टू अर्न प्रॉफिट. म्हणजे ज्या संस्थांचा उद्देश जास्तीत जास्त नफा मिळवणे असतो अशा संस्थांना ट्रेडिंग ऑर्गनायझेशन किंवा प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन असे म्हणतात. मग या संस्थांची उदाहरण पाहायची झाली तर एकल व्यापारी संस्था, भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली संस्था, पब्लिक लिमिटेड कंपनी किंवा कॉर्पोरेट ऑर्गनायझेशन. यापैकी आपण एकल व्यापारी संस्था आणि भागीदारी संस्था यांची व्याख्या, वैशिष्ट्ये, त्यांचे फायनल अकाउंट्स कशा पद्धतीने तयार करायचं हा भाग आपण पाहिलेला आहे. उदाहरण बघा, भागीदारी संस्था या ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट कशा पद्धतीने तयार करतात किंवा त्यांचे अकाउंट्स कशा पद्धतीने ठेवले जातात हा संपूर्ण भाग आपण पहिल्या टॉपिकमध्ये पाहिलेला आहे. आता आपण पाहणार आहोत नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे काय आणि त्यांचे अकाउंट्स कशा पद्धतीनं तयार करायचे हा भाग पाहणार आहोत. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आर दोज कन्सर्न्स which are not started to earn a profit but to give qualitative services to its members and society at the minimum charges. म्हणजेच ज्या संस्था समाजातील लोकांना किंवा संस्थेच्या सभासदांना चांगल्या पद्धतीच्या सेवा देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात अशा संस्थांना नफा न मिळणाऱ्या संस्था किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स असे म्हणतात. मग या संस्थांची उदाहरण पाहायची झाली तर स्पोर्ट्स क्लब, चॅरिटेबल ट्रस्ट, लायन्स क्लब, रोटरी क्लब, स्कूल्स, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, चॅरिटेबल हॉस्पिटल्स, लायब्ररी या प्रकारची उदाहरणे ही नफा न मिळणाऱ्या संस्थांची उदाहरणे. मग या संस्था कोणकोणत्या प्रकारचे अकाउंट्स तयार करतात, कशा पद्धतीने तयार करायचे हा भाग आपण इथं पाहणार आहोत. इंट्रोडक्शन पाहिल्यानंतर आपण प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन या दोन्ही संस्थांमधील फरक काय आहे हा फरकाचा मुद्दा आपण बघू. आता बघा, प्रायमरी ऑब्जेक्ट म्हणजे प्राथमिक हेतू. Profit making organizations, the main object of the primary object is to earn profit. Second, not for profit organization, the primary object of non-profit concerns to provide services to its members oblique people. Second point, preparation of trial balance. Profit organizations prepare trial balance. Non-profit organizations do not prepare trial balance. These concerns prepare receipt and payment account. Third point, accounting statement. Profit making organizations prepare trading account, profit and loss account, balance sheet. Non-profit organization prepare receipt and payment account, income and expenditure account,
and balance sheet. Next point, net results. Profit organizations net results is net profit oblique net loss. Non-profit organizations net results is surplus or deficits. Next point, capital fund oblique owners fund. Profit organizations its member invested capital. Non-profit organizations capital fund represents surplus, subscriptions, donation, etc. इंट्रोडक्शन पाहिल्यानंतर आपण प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन या दोन्ही संस्थांमधील फरक काय आहे हा फरकाचा मुद्दा आपण बघू. आता बघा, प्रायमरी ऑब्जेक्ट म्हणजे प्राथमिक हेतू. प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन्स द मेन ऑब्जेक्ट ऑब्लिक प्रायमरी ऑब्जेक्ट इज टू अर्न प्रॉफिट. Second, not for profit organization. The primary object of non-profit concerns to provide services to its members oblique people. Second point, preparation of trial balance. Profit organizations prepare trial balance. Non-profit organizations do not prepare trial balance. These concerns prepare receipt and payment account. Third point, accounting statement. Profit making organizations prepare trading account, profit and loss account, balance sheet. Non-profit organization prepare receipt and payment account, income and expenditure account, and balance sheet. Next point, net results. Profit organizations net results is net profit oblique net loss. Non-profit organizations net results is surplus or deficits. Next point, capital fund oblique owners fund. Profit organizations its member invested capital. Non-profit organizations capital fund represents surplus, subscriptions, donation, etc. Difference between profit organization and non-profit organization हा भाग पाहिल्यानंतर आपण पुढचा भाग बघू, अकाउंट्स. म्हणजे नफा न मिळवणाऱ्या संस्था कोणकोणते अकाउंट्स तयार करतात. त्यापैकी पहिला अकाउंट आहे रिसीट अँड पेमेंट अकाउंट. रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज अ रियल अकाउंट. ऑल day-to-day transactions of non-profit concerns are recorded to receipt and payment account. Credit transactions are not recorded in receipt and payment account. All receipts are recorded to debit side of receipt and payment account, and all payments is recorded क्रेडिट साईड ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट. म्हणजेच नफा न मिळणाऱ्या संस्थांचे रोजच्या रोज जे काही व्यवहार होत असतात त्या व्यवहारांची नोंद रिसीट अँड पेमेंट अकाउंटला केली जात असते. उधारीचे कोणतेही व्यवहार रिसीट अँड पेमेंट अकाउंटला नोंद केली जात नाही. व्यवसायामध्ये जी कॅश आलेली असेल ती रिसीट साईडला नोंद केली जात असते. व्यवसायामधून जी कॅश गेलेली असेल ती पेमेंट साईडला नोंद केली. यानंतर आपण टाईप्स ऑफ रिसीट्स अँड टाईप्स ऑफ पेमेंट्स भाग पाहणार आहोत. त्यापैकी पहिल्यांदा बघू टाईप्स ऑफ रिसीट्स. त्यापैकी पहिला असेल कॅपिटल रिसीट्स. कॅपिटल रिसीट्स आर सच रिसीट्स आर नॉन रिकरिंग नेचर अँड नॉट फॉर्मिंग अ पार्ट ऑफ रेग्युलर इन्कम ऑफ नॉन प्रॉफिट कन्सर्न्स आर नोन ॲज कॅपिटल रिसीट्स. म्हणजेच काय, जे उत्पन्न संस्थेच्या दैनंदिन व्यवहारातून मिळत नाही किंवा व्यवहारापैकी नसतं त्याला
त्या उत्पन्नाला कॅपिटल रिसिट्स असं म्हटलं जातं. उदाहरण बघा, डोनेशन ऑफ बिल्डिंग म्हणजे बिल्डिंगसाठी मिळालेली देणगी, डोनेशन ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, डोनेशन ऑफ लायब्ररी, डोनेशन ऑफ बुक्स, लाईफ मेंबरशिप फी, सेल ऑफ फिक्स्ड असेट्स. अशा प्रकारचे जे काही उत्पन्न असतील किंवा रिसिट्स असतील त्याला म्हटलं जातं कॅपिटल रिसिट्स. कॅपिटल रिसिट्सची नोंद ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूस केली जात असते. यानंतर आहे रेव्हेन्यू रिसिट्स. रेव्हेन्यू रिसिट्स आर सच रिसिट्स विच आर रिकरिंग नेचर अँड रिप्रेझेंट्स रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम ऑफ कन्सर्न्स. म्हणजेच संस्थेच्या दैनंदिन उत्पन्नातून जे काही उत्पन्न मिळतं त्याला म्हटलं तर रेव्हेन्यू रिसिट्स. आता उदाहरण पाहिजे झालं तर सबस्क्रिप्शन, रेंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, लॉकर रेंट, या पद्धतीची जे काही रेव्हेन्यू असतात, रेव्हेन्यू रिसिट्स असतात, ते रेव्हेन्यू रिसिट्स इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम बाजूस नोंद केले जात असतात. येथे एक मुद्दा लक्षात येईल बघा, जे काही कॅपिटल रिसिट असतील ते बॅलन्स शीटच्या लाईफ साईडला नोंद केले जात असतात. जे काही रेव्हेन्यू रिसिट्स असतील ते रेव्हेन्यू रिसिट्स हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम बाजूस नोंद केले जात असतात. यानंतर आहे टाईप्स ऑफ पेमेंट्स. फर्स्ट आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर्स आर नॉन रिकरिंग नेचर. द बेनिफिट्स ऑफ सच एक्सपेंडिचर आर लाइकली टू बी रिसीव्ड फॉर ए लॉन्ग पिरियड. These expenses are shown asset side of balance sheet. म्हणजेच जे खर्च मोठ्या स्वरूपाचे असतात आणि तो खर्च केल्यानंतर संस्थेला त्या खर्चापासून खरेदी केलेल्या ज्या काही असेट असतील त्या असेटचा दीर्घकाळपर्यंत वापर करता येत असतो त्याला म्हटलं जातं कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि भांडवली खर्च किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर हे बॅलन्स शीटच्या असेट बाजूस नोंद केले जात असतात. उदाहरण बघा, परचेस ऑफ लँड, परचेस ऑफ फर्निचर, परचेस ऑफ मशिनरी, परचेस ऑफ बुक्स, या पद्धतीचे जे काही भांडवली खर्च असतील हे भांडवली खर्च बॅलन्स शीटच्या असेट बाजूस नोंद केले जात असतात. यानंतर आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. दीज एक्सपेन्सेस ऑब्लिक एक्सपेंडिचर आर रिकरिंग नेचर. द बेनिफिट्स ऑफ these expenses are enjoyed immediately in current year. म्हणजे जे खर्च संस्थेला सतत करावे लागत असतात त्या खर्चांना रेव्हेन्यू खर्च असे म्हटले जात असते. आणि रेव्हेन्यू खर्चाची नोंद इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर बाजूस केली जात असते. उदाहरणार्थ सॅलरी, ॲडव्हर्टाइजमेंट, लीगल चार्जेस, या पद्धतीची. यानंतर आपण पाहणार आहोत रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा नमुना. रिसीट अँड पेमेंट अकाउंटला दोन बाजू, डेबिट बाजू रिसीट बाजू, क्रेडिट बाजू ही पेमेंट बाजू. आता रिसीट साईडचे जे काही आयटम्स असतील ते आयटम्स मी थोडक्यात वाचेन आणि त्यानंतर पेमेंट साईडचे जे काही आयटम असतील ते पेमेंट साईडचे वाचेन. यामध्ये बघा, पहिल्यांदा रिसीट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन हा ओपनिंग कॅश बॅलन्स किंवा बँक बॅलन्स असतो. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. टू सबस्क्रिप्शन यामध्ये प्रिवियस इयर असेल, करंट इयर असेल, नेक्स्ट इयर. टू एंट्रान्स फी, टू ॲडमिशन फी, टू लाईफ मेंबरशिप फी, लिगॅसिस, गव्हर्मेंट ग्रँट, डोनेशन जनरल, डोनेशन फॉर स्पेसिफिक फंड, टू डिव्हिडंड रिसिव्ड, टू हायर ऑब्लिक रेंट ऑफ लेक्चरर हॉल, सन्ट्री इन्कम, sale of old materials, sale of old newspapers, miscellaneous receipts, tournament receipts, cricket fees, tuition fee, term fee, collection of fine, locker rent, exam fee, to balance brought down. अशा पद्धतीने रिसीट साईडचे आयटम्स असतात. थोडक्यात जरा नवीन जे आयटम्स असतील त्याचा उच्चार करण्यास सहजतेने यावा यासाठी हे रिसीट व बाजू वाचलेले आहेत. त्या पद्धतीनं पेमेंट बाजू बघा. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन बाय सॅलरी, प्रिवियस इयर, करंट इयर,
By rates, taxes, previous year, current year, next year. By printing and stationery, journal expenses, interest on loan, electricity charges, audit fee, tournament expenses, wages, purchase of sports material, insurance, telephone oblique mobile expenses, bank charges, postage, conveyance expenses of annual function, fixed deposit, purchase of fixed asset, oblique books, furniture, building, investment, newspapers, office expenses, repairs and buy balance carried down cash in hand, cash at bank. अशा पद्धतीनं रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा हा नमुना आहे. अकाउंटचा नमुना पाहिल्यानंतर आपण पुढचा अकाउंट बघू तो म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ समरी ऑफ रेव्हेन्यू इन्कम अँड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस ऑफ अ पर्टिक्युलर पिरियड. म्हणजेच नफा न मिळणाऱ्या संस्थांचे ठराविक पिरियडमधील म्हणजे करंट इयरचे जे काही किरकोळ खर्च असतील आणि किरकोळ उत्पन्न असतील त्याची नोंद ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला केली जात असते. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसारखाच प्रकार आहे. म्हणजेच बघा ज्या पद्धतीनं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सर्व खर्च नोंद केले जात होते आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला सर्व इन्कम्स नोंद केले जात होते, त्याच पद्धतीनं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट बाजूस म्हणजे एक्सपेंडिचर बाजूस सर्व रेव्हेन्यूचे काही खर्च असतील ते नोंद केले जात असतात आणि क्रेडिट बाजूस म्हणजेच इन्कम बाजूस सर्व रेव्हेन्यू इन्कम्स नोंद केले जात असतात. त्यामुळं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड इट इज अ नॉमिनल टाईप ऑफ अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट शो सरप्लस ऑर डिफिसिट ऑफ कन्सर्न्स. म्हणजे ज्या पद्धतीनं प्रॉफिट लॉस अकाउंट नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस दर्शवत होता त्याच पद्धतीनं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट नफा किंवा जी काही तूट असेल ती तूट दर्शवतो. यानंतर आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा जो काही नमुना आहे तो नमुना थोडक्यात वाचू. आता सगळ्यात सुरुवातीला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची एक्सपेंडिचर बाजू बघा, डेबिट बाजू टू सॅलरी, त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग फॉर द करंट इयर, प्रीपेड फॉर द लास्ट इयर, टू वेजेस, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, रेंट, इंटरेस्ट, कन्व्हेन्सी, रेंट अँड टॅक्सेस, इन्शुरन्स प्रीमियम, ऑडिट फी, ऑफिस एक्सपेन्सेस, टेलिफोन एक्सपेन्सेस, मेडिसिन्स, स्पोर्ट्स मटेरियल, यामध्ये ओपनिंग स्टॉक, ॲड न्यू परचेस लेस क्लोजिंग, टू रिपेअर्स अँड मेंटेनन्स, इलेक्ट्रिक चार्जेस, न्यूजपेपर्स अँड पिरियडिकल्स, सन्ड्री एक्सपेन्सेस, लॉस ऑन सेल ऑफ असेट्स, डेप्रिशिएशन ऑफ फिक्स्ड असेट अँड लास्ट टू सरप्लस. इन्कम साईड बघा, बाय सबस्क्रिप्शन त्यामध्ये लेस रिसिव्ड फॉर लास्ट इयर, रिसिव्ड फॉर नेक्स्ट इयर, ॲड रिसिव्ड ड्युरिंग लास्ट इयर फॉर करंट इयर, आउटस्टँडिंग फॉर करंट इयर, रेंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, गव्हर्नमेंट ग्रँट्स जनरल, ग्राउंड रेंट, सन्ड्री रिसीट्स, एंट्रन्स फीज, ॲडमिशन फीज, डोनेशन जर्नल, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट अँड लास्ट डिपॉझिट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा नमुना वाचल्यानंतर आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा नमुना वाचल्यानंतर एक भाग लक्षात येईल आपणाला. रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या रिसीट साईडला जे आयटम्स असतील ते आयटम्स इन्कम साईड आहेत आणि पेमेंट साईडला जे आयटम्स असतील ते आयटम्स एक्सपेंडिचर साईडला आहेत. त्यापैकी फक्त हे रेव्हेन्यू स्वरूपाचे जे असतील ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला येतात. यानंतर भाग पाहणार आहोत आपण बॅलन्स शीट. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑफ असेट अँड लायबिलिटीज अँड इट शो ॲक्च्युअल फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस कन्सर्न ॲज ऑन दॅट डे. म्हणजे काय, बॅलन्स शीट हे
संपत्ती आणि देणे दर्शवणारं पत्रक आहे आणि ते पत्रक त्या व्यावसायिक संस्थेची त्या दिवशीची जी काय आर्थिक स्थिती असेल म्हणजेच फायनान्शियल पोझिशन जी असेल ती स्थिती दर्शवते. द बॅलन्स शीट ऑफ नॉन ट्रेडिंग कन्सर्न इज सिमिलर टू बॅलन्स शीट ऑफ सोल ट्रेडिंग पार्टनरशिप फर्म. म्हणजे ज्या पद्धतीनं एकल व्यापारी संस्थेची किंवा भागीदारी संस्थेची बॅलन्स शीट होती त्याच पद्धतीनं किंवा त्यासारखीच बॅलन्स शीट ही नॉन ट्रेडिंग कन्सर्नची किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नची असते. अ बॅलन्स शीट ओनली शो कॅपिटल रिसीट्स अँड कॅपिटल एक्सपेन्सेस. म्हणजे बॅलन्स शीटला फक्त भांडवली खर्च आणि जी काही भांडवली मिळकत असेल त्याचीच नोंद केली जाते. बॅलन्स शीटचा जो काही नमुना असेल तो नमुना तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. लायबिलिटी साईड, असेट साईड. असेट साईडचे जे काही आयटम्स असतील किंवा ज्या काय असेट असतील ज्या असेट आपण वारंवार पार्टनरशिप फर्मचे फायनल अकाउंट्स तयार करत असताना नोंद केलेले आहेत त्यामुळं असेट बाजू काही वाचत नाही, लायबिलिटी बाजू असतो. लायबिलिटी साईडला बघा कॅपिटल फंड, त्यामध्ये ॲड, डोनेशन कॅपिटलाइज असेल तर, एंट्रान्स फी कॅपिटलाइज असेल तर, सरप्लस ॲड असेल, डिफिसिट असेल तर लेस असेल, त्यानंतर बिल्डिंग फंड, एंडोमेंट फंड, टुर्नामेंट फंड, स्पेशल फंड, चॅरिटी फंड, सनरी क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, ऑदर लोन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्री रिसिव्ड इन्कम, लाईफ मेंबरशिप फी. या पद्धतीनं बॅलन्स शीटची लाईफ शीट आहे. लाईफ साईडला जे आयटम्स नवीन आहेत त्याचा उच्चार व्हावा यासाठी हा भाग मी वाचलेला आहे. सर्व अकाउंटचे नमुने आणि बॅलन्स शीटचा नमुना पाहिल्यानंतर पुढील भाग आहे तो म्हणजे ॲडजस्टमेंट. यातील पहिले ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. जी ॲडजस्टमेंट आपण फायनल अकाउंटमध्ये केलेले तीच ॲडजस्टमेंट आहे. आता याच्यापैकी बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची रक्कम इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर बाजूस संबंधित खर्चामध्ये अधिक करायची किंवा ॲड करायची. हा पहिला पेग. दुसरा पेग आउटस्टँडिंग म्हणून अधिक केलेली रक्कम बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूस आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून नोंद करायची. ही झाली पहिली ॲडजस्टमेंट. यानंतर आहे दुसरी ॲडजस्टमेंट प्रीपेड एक्सपेन्सेस. हे देखील आपण फायनल अकाउंटमध्ये केलेले आहेत. प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे काय? एक्सपेन्सेस पेड इन ॲडव्हान्स. हे ॲडजस्टमेंट करत असताना इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर बाजूस संबंधित खर्चामधून प्रीपेड एक्सपेन्सेसची रक्कम वजा करायची. दुसरा इफेक्ट वजा केलेली रक्कम बॅलन्स शीटच्या असेट बाजूस प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणून नोंद करायची जसं आपण फायनल अकाउंटमध्ये केलेलं आहे. तिसरी ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग इन्कम ॲक्युअर्ड इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम ॲडजस्टमेंट करत असताना इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम बाजूस संबंधित इन्कममध्ये आउटस्टँडिंगची रक्कम अधिक करायची. दुसरा भाग आउटस्टँडिंग इन्कम म्हणून अधिक केलेली रक्कम बॅलन्स शीटच्या असेट बाजूस नोंद करायची. पुढील ॲडजस्टमेंट आहे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स प्री रिसिव्ड इन्कम. हे ॲडजस्टमेंट देखील आपण फायनल अकाउंटमध्ये केलेले आहेत. आता याचा पहिला पेग बघा. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स असेल तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम बाजूस संबंधित इन्कममधून प्री रिसिव्ड इन्कमची रक्कम वजा करायची. यानंतर त्याचा दुसरा इफेक्ट आहे वजा केलेली रक्कम बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूस इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणून नोंद करायची. यानंतरची ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे डेप्रिशिएशन, जे आपण फायनल अकाउंटमध्ये बऱ्याच वेळेला केलेलं आहे. डेप्रिशिएशनचं पहिले इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट बाजूस फिक्स्ड असेटमधून डेप्रिशिएशनची रक्कम वजा करणे. दुसरा इफेक्ट डेप्रिशिएशन म्हणून वजा केलेली रक्कम
इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर बाजूस टू डेप्रिसिएशन ऑन असेट म्हणून नोंद करणे. या सर्व ॲडजस्टमेंट आपण फायनल अकाउंटमध्ये केलेले आहेत. यानंतरची ॲडजस्टमेंट आहे ती कॅपिटलायझेशन ऑफ एंट्रन्स फी, ॲडमिशन फी वगैरे. ही ॲडजस्टमेंट आता या टॉपिकमध्ये नवीन आहे किंवा आपणाला आता करायला नवीन आहे, परंतु सोपी आहे. आता ही ॲडजस्टमेंट कशी करायची बघा. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम बाजूस संबंधित इन्कममधून कॅपिटलायझेशनसाठी जेवढी रक्कम सांगितलेली असेल तेवढी रक्कम वजा करायची आणि वजा केलेली रक्कम बॅलन्स शीटच्या लायआउट साईडला कॅपिटल फंडामध्ये अधिक करायची. जर 50% सांगितले असेल तर 50% करा, संपूर्ण सांगितले असेल तर संपूर्ण रक्कम इन्कम साईडला वजा करायची आणि ती कॅपिटल फंडामध्ये अधिक करायची. आणि ही ॲडजस्टमेंट नक्की प्रॉब्लेममध्ये विचारलीच जाते. यानंतरची ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शनला जरा बऱ्याच ॲडजस्टमेंट असतात. फक्त मी आता इथे करंट इयर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट सांगतो. बाकीच्या त्याला विचारला जाणाऱ्या ॲडजस्टमेंट आपण जिथं प्रॉब्लेम सोडवत असताना जशा पद्धतीने विचारेल त्याचं स्पष्टीकरण तिथं डिटेल दिलं जाईल. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर द करंट इयर असेल तर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची रक्कम इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम बाजूस सबस्क्रिप्शनमध्ये अधिक करायची आणि अधिक केलेली रक्कम बॅलन्स शीटच्या असेट बाजूस आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर म्हणून नोंद करायची. यानंतरची स्टॉक ऑफ स्टेशनरीची जी ॲडजस्टमेंट असेल ती ॲडजस्टमेंट आपण फायनल अकाउंटमध्ये ज्या पद्धतीने केलेलं आहे त्या पद्धतीनेच करायचं आहे. त्याचे इफेक्ट्स, त्याचे डिटेल्स आपण ज्या प्रॉब्लेममध्ये ही ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी त्याचे डिटेल्स आपण बघू. यानंतर आपण पाहायचं आहे म्हणजे 5-6 ॲडजस्टमेंट पाहिल्यानंतर आणि ज्या ॲडजस्टमेंट सतत विचारल्या जातात त्याचंच आपण चर्चा केलेल्या आहेत. आणि ज्या टिपिकल ॲडजस्टमेंट आहेत सबस्क्रिप्शनचे असेल, स्टॉक ऑफ स्टेशनरी असेल किंवा इतर असतील त्या आपण एक सिंपल 2 प्रॉब्लेम सोडवल्यानंतर त्या टिपिकल ॲडजस्टमेंटचा डिटेल विचार देऊ. यानंतर एक मुद्दा आहे तो म्हणजे ट्रीटमेंट ऑफ सम स्पेशल इम्पॉर्टंट आयटम्स. जे काही महत्त्वाचे आणि जे नवीन आयटम्स आहेत ते कशा पद्धतीने नोंद करायची. ट्रीटमेंट ऑफ सम स्पेशल आयटम्समध्ये पहिला आहे डोनेशन. डोनेशन म्हणजे देणगी. आता यामध्ये जनरल डोनेशनची रक्कम असेल तर ती रक्कम इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम बाजूस नोंद करायची. म्हणजे डोनेशन जर रेव्हेन्यू दिला असेल तर परत एकदा सांगतो, डोनेशनची रक्कम ही रेव्हेन्यू असेल त्याचा पद्धतीचा उल्लेख असतो तर ती रक्कम किंवा जनरल डोनेशन असेल तर ती रक्कम इन्कम बाजूस नोंद करा. यानंतर आहे स्पेसिफिक डोनेशन. जर देणगी किंवा डोनेशन स्पेसिफिक कामासाठी मिळालं असेल किंवा स्पेसिफिक कार्यासाठी मिळाले असेल, उदाहरणार्थ डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, डोनेशन फॉर प्राईज फंड, डोनेशन फॉर टुर्नामेंट, डोनेशन फॉर बुक्स, असं जर स्पेशल डोनेशन असेल तर त्यावेळी त्याची रक्कम बॅलन्स शीटच्या लाईफ साईडला घ्यायची. यानंतर आहे एंट्रन्स फी. एंट्रन्स फी जर रेव्हेन्यू असेल तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम बाजूस नोंद करायची. जर स्पेसिफिक उल्लेख असेल एंट्रन्स फी ट्रीटेड ॲज कॅपिटल रिसीट तर ते कॅपिटल फंडामध्ये अधिक करायची. अन्यथा एंट्रन्स फीची रक्कम नेहमी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम बाजूस घ्यायची. यानंतर आहे लिगॅसिस. लिगॅसिसचा अर्थ सांगतो बघा. लिगॅसिस मीन्स गिफ्ट रिसिव्ड अंडर द विल ऑन द डेथ ऑफ द डोनर. याचा अर्थ आहे मृत व्यक्तीच्या मृत्यूपत्रातील तरतुदीनुसार मिळालेली देणगी. आता ही रक्कम का आपल्याला नेहमी किंवा सतत मिळत नाही, त्यामुळे लिगॅसिसची रक्कम बॅलन्स शीटच्या लाईफ साईडला नोंद करायची. जर स्पष्ट उल्लेख असेल तरच इन्कम साईडला घ्या, अन्यथा लिगॅसिस हे नेहमी न मिळणारं उत्पन्न असल्यामुळं त्याची नोंद बॅलन्स शीटच्या लाईफ साईडला करायची.
यानंतर आहे लाईफ मेंबरशिप फी. लाईफ मेंबरशिप फी मीन्स आजीव सभासद वर्गणी. हे देखील संस्थेला नियमित मिळणारं उत्पन्न नसल्यामुळं लाईफ मेंबरशिप फी याची रक्कम किंवा याची नोंद करत असताना बॅलन्स शीटच्या लाईफसाईडला नोंद करायची. यानंतर आहे सेल ऑफ ओल्ड असेट्स. एखादी जुनी असेट्स विकली असेल तर तेवढी रक्कम बॅलन्स शीटच्या असेट साईडला असेटमधून वजा करायची आणि ती असेट विकण्यामध्ये जर फायदा झाला असेल तर इन्कम बाजूस नोंद करायची. त्या असेट्स विकण्यामध्ये जर तोटा झाला असेल तो एक्सपेंडिचर बाजूस नोंद करायची. यानंतरचा पुढचा आयटम्स आहे तो म्हणजे सेल ऑफ स्क्रॅप, न्यूजपेपर्स, मॅगझिन्स किंवा मटेरियल किंवा ओल्ड स्क्रॅप मटेरियल. म्हणजे जुने काही मटेरियल वगैरे विकलं असेल तर हे रेव्हेन्यू इन्कम असल्यामुळं याची नोंद इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम बाजूस नोंद करायची.